आचार्य अत्रे यांच्या तो मी नव्हेच या नाटकामधल्या लखोबाला देखील लाजवेल अशी महिलांची फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रे याला पोलिसांनी काल अटक केली आहे। त्याने एक दोन नाही तर तब्बल 140 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं आणि फसवलंय। फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला या उच्च शिक्षित आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या पदांवरती त्या कार्यरत आहेत। आदर्श म्हात्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींसोबत संपर्क साधायचा। सुरुवातीला मैत्री करून तो त्यांचा विश्वास संपादन करायचा, यानंतर प्रेमसंबंध निर्माण करायचा। या आदर्श म्हात्रेनं संबंधित तरुणींच्या नावावरती विविध बँकांमधून कर्ज काढल्याचा आरोप आहे। हा आदर्श म्हात्रे पनवेल परिसरामधल्या तुराडे गावचा रहिवासी आहे। 140 पैकी 11 तरुणींनी पुढे येऊन पोलिसांमध्ये त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या। मॅट्रिमोनी साइटवरती तो तरुणींना हेरायचा। अनेक तरुणींशी त्यानं शारीरिक संबंध ठेवले। इतकंच नाही तर परदेशातल्या मुलींना देखील या आदर्श म्हात्रेनं फसवलंय। या आदर्शकडे आलिशान महागड्या गाड्या आहेत आणि तो फक्त 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचा। आदर्श म्हात्रेची बँक खाती पोलिसांनी तपासली तेव्हा त्याच्या खात्यावरती तब्बल 9 कोटी रुपये सापडले। सदर आरोपी हा मॅट्रिमोनियल साईटवरून तरुणींशी संपर्क साधतो आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याच मोबाईलवर प्री ॲप्रुव्हल लोन मंजूर करून घेऊन सदर रक्कम स्वतःकडे वळवून घेतो आणि अशा प्रकारे तो आर्थिक फसवणूक करत आहे। किती मुलींच्या आतापर्यंत समजला आहे? आता पावे तो एकूण 11 तरुणींनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे नोंद झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।